हॅलो, हाय अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. सो आत्ता वाजले सकाळचे 6:30. पुण्याला असल्यावर माझी सकाळ 6, 6:30, 7च्या दरम्यान असते आणि उठल्या उठल्या एक ग्लास पाणी घेते, ना गरम ना गार, जे आपलं नॉर्मल टेम्परेचरवर असतं ते. आणि दरवेळेस मी गॅलरीत उभी असते, बट सध्या मी हॉलमध्ये झोपतो. दरवाजा उघडला तर सखी आणि निखिल उठतील. सो मी बेडरूममध्ये बसून बाहेर बघून जरा सुरू आहे माझं काम. सुरुवात पाण्याने होतं आणि त्याच्यानंतर काय काय होतं नक्की बघा शेवटपर्यंत. तसं रात्री झोपण्याआधीच ना मी किचन आवरून ठेवते, घरं झाडून आणि पुसून पण ठेवते. त्याने ना सकाळी उठल्यानंतर जरा असं फ्रेश पण वाटतं आणि असं लोड येत नाही कामाचा खूप. सो सकाळी मी नाश्त्याशिवाय असंही जनरली काही काम ठेवत नाही. आणि त्यानंतर जी फरची पुसते ना तिला एक स्वयंपाक झाल्यानंतर. सो सकाळी फक्त उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी देवपूजा केल्यानंतर मी घरं झाडते. म्हणजे आधी घरं झाडते मग देवपूजा करते. या व्यतिरिक्त असं विशेष काम सकाळी सकाळी नसतं माझ्याकडे, कारण घरं प्रॉपर आवडलेले असतात. असे झाडून पुसून ठेवलं त्याच्यामुळे हे खूप क्लिअर आहे. लॅपटॉपमुळे बेडशीट गोळा झालं आहे थोडं. किचन पण पूर्ण क्लिअर आहे, त्याच्यामुळे मला जरा बरं वाटतं सकाळी सकाळी. या रूममध्ये सध्या प्रॉपर पसारा आहे. आता असं नाही म्हणता येणार कारण मला यावेळेस पुन्हा सगळं ते कपाटात ठेवून पुन्हा जायच्या वेळेस काढायचं असं करायचं नव्हतं. सो मी यावेळेस सगळे जे कपडे आहेत ना ते बास्केटमध्ये आणि बॅग्समध्येच ठेवले. लागले का तिथूनच काढते, धुवून झाल्यानंतर पुन्हा बॅगमध्येच ठेवते. सो पुन्हा जायच्या वेळेस पॅकिंगची गडबड होणार नाही. सो पसारा नाही आहे हा. आज निखिलला पण ऑफिस होतं, त्याच्यामुळे तोही लवकर उठला. मग पटपट अंथरूण आवरून घेतले आणि घरं झाडायला घेतले. तसं घर झाडायला इथे वेळ लागत नाही, कारण घरच तितकं छोटं आहे, त्यामुळे कामवाली बाई लावायची पण माझी इच्छा होत नाही. तर आंघोळ केल्याशिवाय ना माझं फंक्शनिंग सुरूच नाही होत. म्हणजे मी बिना आंघोळीचं कोणतंच काम नाही करू शकत. ते चालतच नाही माझं डोकं. सो जोपर्यंत मी घरं झाडते ना तोपर्यंत जनरली मी सखीचं जे काही असतं, म्हणजे आज मी रताळी लावली उकडायला. चाळणीत वगैरे लावते मी, पण आज इडलीचं भांड्यावरती होतं, म्हटलं त्यात लावून देऊ. सो तिची जी बेसिक तयारी असते ना, जर काही उकडायचं असेल तर मी ते लावून देते, नाहीतर मग मी तिचं पण नंतरच करते सगळं. तर 3 माणसं राहतो आम्ही, 3 काय 2च, पण आमचा कचरा बघा किती निघतो. ऑफकोर्स हा सगळा म्हणजे आज सकाळचा नाही आहे, हे काल सकाळपासूनचं आहे, कारण सकाळी एकदा केर गेला की दिवसभर नाहीत नाही ते. घर झाडल्यानंतर पहिलं काम असतं देवपूजेचं. रोज देव धुवत नाही, पण दिवा मात्र लावते. दिव्यासाठी ना मी अशा वाती भिजवून ठेवल्या आहेत. 7-8 चमचे तूप असं वितळवलं की त्यात एवढ्या सगळ्या वाती बसतात आणि ते खूप इझी जातं दिवा लावायला. नाही तर वात भिजायलाच खूप वेळ लागते. सगळं माझ्या बाप्पाचं हे असंच असतं सगळं इथे ठेवलेलं. आणि हा माझा एकदम छोटासा देवारा आहे. वरती महाराज आहेत, खाली अन्नपूर्णा, कृष्ण आणि गणपती बाप्पा आहे. मागे सत्यनारायणाचा फोटो आहे. विठ्ठल रुक्मिणी आहे, त्यांच्यासाठी पाणी, दिवा, एकदम बेसिक आहे. सो जनरली 9-9:30ला उठणारी माझी लेक आज माहीत नाही का आज 7:30लाच उठली आहे. आणि हे हा कारभार असतो आमचं सकाळी उठल्यानंतर. उगाचच काय ते पप्पावर प्रेम. ॲक्च्युली माझी बरीच कामं बाकी आहे. मेन माझा नाश्ता बाकी आहे, बट आता नसतं होत काही, कारण आता निखिलला जायचं आहे लवकर आणि मॅडमला एकटं हँडल करणं इज लिटिल बिट डिफिकल्ट, बट तिचं जे आहे ते बेसिक झालं आहे. निखिल घरात असेपर्यंत शक्य तेवढे काम आवरून घ्यायचं ट्राय करते मी. हे भांडे जे काल रात्री धुतलेले होते मी, ते प्रॉपर वाळलेले होते, सो ते लावून घेतले. तोपर्यंत निखिल आणि सखीचं छान खेळणं सुरू होतं आणि साईड बाय साईड माझं हे काम चालू होतं. 7:45 वाजता कसलं धुकं आहे. आणि आता पुढचा सगळा वेळ आम्हाला इथे घालवावा लागणार या खेळण्यांसोबत. आणि आय डोंट नो याला तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे याला फतुरली म्हणतात. आणि ती सखी खाली टाकावीच लागते, कारण दिवसभर तिला डायपर घालत नाही. सो जागोजागी सुवून जाते आमच्याकडनं सखी. आणि त्याच्यामुळे मला रोज ॲटलिस्ट 2 बेडशीट धुवावे लागतात. या पोली मुले, या पोली मुले. आणि निखिल आज लवकर निघाला ऑफिसला. सखी पण चालली आहे का निखिल सोबत? बाय सखी. तिला आता बाहेर माणूस जातो ते कळतं बऱ्यापैकी. आणि आज ती दिवसभर मला खूप टफ फाईट देणार आहे. सखी बाय. सखी तू थांब ना माझ्या बरोबर. नाही चल बाय. जाता जाता पप्पाला ओलं केलं आम्ही सू करून, बट चलता है. आम्ही आईला असं पकडून छान उभं राहतो. दिवसभरात ती इतकी उभी राहते आणि इतकी पडते ना, बट स्टील तिला हाऊस आहे, म्हणून ह्या गाद्या वगैरे असं दिवसभर घरात.
तुला उभं राहायचंय, तुला उभं राहता येतं माझं बाबू. नो नो नो, मम्माचा आधार पण घेतो आम्ही मधून. हा टाइम झालाय माझ्या माऊचं जेवण बनवायचा. तिला मी आणत नाही किचन ओट्याजवळ, गॅसजवळ बेसिकली, बट आज निखिल नाही, सो आम्हाला मिळून करावं लागणार आहे. तसं मी सगळं काढून ठेवलं आहे तिचं, जे मला तिचं जेवण बनवताना लागणार आहे. सो जे पण विचारतात त्यांना मी एकदम सिम्पल रेसिपी सांगते. सो 1 चमचा तुपात मी ही 2 चमचे सेरेलॅकची ही जी पावडर केली आहे ती अशी भाजून घेते आधी. शिजवणारे हे जे रताळं जे मी स्मॅश करून ठेवलं, त्याचं जे पाणी केलं आहे त्या पाण्यात मी हे शिजवते. त्यात वरतून परत थोडं पाणी घातलं आहे मी आत्ता. एकदम मंद गॅसवर शिजत ठेवेल 10-1 मिनटं. ती जेव्हा जेवते ना तेव्हा तिचं आवडतं आम्हाला खूप, आम्ही स्वतःहून चगलं खातो. तिच्या तेरी आणि चलग सखी पंढरीला, हे दोघं गाणे ती इतके छान ऐकते ना खाताना. तसं आत्तापर्यंत सखी मला खायला अजिबात त्रास देत नाही, ती अगदी मुकाट्याने खाते. अर्धा पाऊण तासानंतर वी आर फायनली डन. आत्ता तरी ती सगळं खातीये, आई जे करते ते, कारण जी चव नाही आहे. आता थोड्या वेळ आम्ही पाण्याच्या बॉटलशी खेळणार. पाणी ती खूप कमी पिते त्या प्रमाणात. तुमच्याकडे जर याच्यावर काही सोल्युशन असेल तर सांगा की लहान मुलांना जास्त पाणी कसं द्यायचं, कारण ती खूप कमी पाणी घेते. आणि आता टाईम आहे माझ्या सखीच्या आंघोळीचा. तर आज काही आंघोळ घालणार नाही मी तिला, कारण घरी कोणी नाही आहे. आणि मग मला असं नाही सांगितलं आहे घरच्यांनी की जेव्हा घरी कोणी नसतं तेव्हा प्लीज आंघोळ वगैरे घालायचं उद्योग करू नको, कारण तेलाचं अंग असतं मालिश केल्यानंतर. आणि त्यापेक्षाही जास्त बाथरूममध्ये असं साबणाचं वगैरे असतं, तर तसं धुतो बाथरूम रोज, बट ते रिस्कच असते एक प्रकारची, तर नको उद्योग करत जाऊ. सो मी तिला मस्त पुसून काढते, एकदम कडक गरम पाणी केलं आहे, थोडा बॉडी वॉश पण यूज करते आहे. प्रॉपर तिला आंघोळ घातल्यासारखंच करते मी, फक्त कमी पाण्यात करते आहे, एवढाच फरक आहे. बट ऑप्शन नाही आहे, आणि आज निखिल नाही आहे त्याच्यामुळे मला तिला असंच रेडी करावं लागणार आहे. तसं मालिशला आणि आंघोळीला ती आधीपासून जास्त त्रास देत नाही, फक्त तेव्हा जेव्हा मी किंवा निखिलच्या समोर असतो. मागे आम्ही एका काकूंना लावलं होतं आणि त्यांचा चेहरा बघितल्यावर ती रडायला लागायची, कारण तिला कळायचं की आता ह्या मला चोळणार आहे. तेवढा तसा त्रास ती मला देत नाही. सो माझ्याकडनं प्रॉपर मालिशही करून घेते आणि स्वॅडलही होते. स्वॅडल केलं आहे मी आता. आजकाल तिचे हात बांधत नाही आम्ही, कारण आम्हाला अजिबात चालत नाही ते. आणि आज तिला प्रॉपर झोप आली आहे, ती 10 मिनिटात झोपून जाईल. आता झोप ना सखू, झोप. तिला इतकी मजा येते ना झोक्यात पाय हलवायला. जी झोप होती ती पण उडून गेली तिची. बाबू झोप ना, मम्माला खूप काम बाकी आहे, मम्माचं जेवण बाकी आहे. झोप ना ग, काही फरक पडत नाही. झोपायचं कोणतंच लक्षण दिसत नाही आमच्या आता. सो मी तिला असं तयार करून ठेवलं आहे, तिला जेव्हा झोप येईल तेव्हा झोपेल. सध्या आम्हाला रिमोट असा फोन टाईप वाटतो, म्हणून रिमोटशी खेळणं, म्हणजे खेळण्या सोडून रिमोट लागतो खेळायला. नंतर मोठ्या मुश्किलीने सखीला झोपून मी माझी कामं करायला घेतली, आणि माझं काम होतंच होतं. माझं काम आवरलं आणि मी जेवायला जस्ट घेतलंच, आणि माझा आवडता शो लावला होता. म्हटलं थोडाफार बघू, तोपर्यंत आम्हाला जागाही आली लगेच. मला जेवण करून आणि भांडे घासून हार्डली 5 मिनटं झाले होते, आणि मी बसणार तेवढ्यात हे पिल्लू बघा उठलं. आमचे डोळे बघा केवढे मोठे झालेत. सखी झोपायचं ना थोडा वेळ. ॲक्च्युली निखिलचा कॉल आला होता की त्याला घरी यायला 9 वाजणार आहेत, कारण त्याच्या ऑफिसमध्ये जरा काम आहे. सो आम्ही काय करणार, तर आम्ही चाललो आहे शुभूकडे. आमची कॅब पण आली आहे. इतका धोका दिला आहे ना मला ओलाने, इतकं फिरवत आणलं आहे मला माझ्या बाळाला. शुभू मला घ्यायला खाली येणार होती, पण आता इतकी गडबड झाली. ही लिफ्ट आली आहे, म्हणे 16वरनं खाली येते, तो मे बी शुभू असेल म्हणून मी पुन्हा थांबून घेतलं आहे. आणि आज ओलाने मला इतकं फिरवलं आहे ना भयानक. मी बरोबर लोकेशन टाकत होती, पण ओलाच्या ज्या ॲप आहेत 2दा चुकीचं लोकेशन घेतलं. तो जो ड्रायव्हर दादा होता तो पण भयानक कंटाळला होता. शेवटी त्याने मला लोकेशन विचारलं आणि त्यानुसार त्याने सोडून दिलं मला स्वतः, कारण मी एक्झॅक्ट स्पेलिंगसुद्धा एक्झॅक्ट टाकत होतो. बट तो आणि मी दोघं कन्फ्यूज झालो की असं काय होतं आहे. आणि एवढं करून मी वरती आली, तर शुभू मला घ्यायला खाली गेली आहे. तरी मी खाली थांबली होती की ती मला क्रॉस होईल म्हणून, बट गडबड सी. आणि शुभूकडे गेल्यावर तर मला काही इश्यूज नव्हता. ती एकदम छान खेळायला लागली मिहीरसोबत, शुभूसोबत. शुभूने तिच्यासाठी जेवायचंही बनवून ठेवलं होतं, सोबत माझाही स्वयंपाक करून ठेवला होता तिने. आणि आज आम्हाला शुभूमाऊच्या हातून खायचंही होतं. जनरली ती कोणाच्या हातून खात नाही, बट आज चक्क शुभूच्या हाताने ती खायला बसली, हे बघून मला खूप बरं वाटलं. सो आम्ही शुभूमाऊच्याच हाताने खाल्लं. नंतर शुभूमाऊने आम्हाला झोपवलंसुद्धा, आणि झोपेत सध्या आम्ही असं 360 पूर्ण फिरायचं ट्राय करतो आणि फिरतोही.
संध्याकाळी DC मध्ये जाऊन बेसिक शॉपिंग करायला लागलो आम्ही आणि तिथे पण सखी शुभूकडे झोपून गेली होती छान. सो ऑल दोज ज्यांना वेट लॉसचं खूप पडलेलं असतं, ही जी बाई आहे, शुभू काय वेट आहे तुझं आता? नाही सांग ना. 48. सो मी आमची स्टोरी सांगते. जेव्हा मी वेट लॉस स्टार्ट केला होता मागच्या जानेवारीत, तेव्हा माझं वेट अराउंड 92च्या आसपास होतं आणि ही 80च्या रेंजमध्ये होती. जेव्हा माझा वेट लॉस होत होता मेमध्ये, मला आठवतं आहे, मी 75वर होती. ही माझ्या घरी हिच्या मैत्रिणीच्या लग्नाच्या साड्या ट्राय करायला आली होती. माझ्या वजन काट्यावर हिचं वजन होतं 78 आणि मी होती 75. नेक्स्ट मंथमध्ये मी प्रेग्नेंट झाली, सो डाएट मला सोडावं लागलं. मॅडमचं डाएट तिच्या पद्धतीने सुरू होतं आणि ती 78वरनं आत्ता 48वर आहे. ती अराउंड 46वर गेली होती. किती केजी लूज केलं तू आत्तापर्यंत? 36 केजी लूज केलं आहे. म्हणजे तिला नंतर सांगावं लागलं की बाई बंद कर, तुझा फोटो लागेल भिंतीवर. सो मी तुम्हाला शुभूचा फोटो दाखवते, आधीचा आणि आत्ताचा. खूप डिफरन्स आहे. तुम्हाला वाटतं ना की वेट लॉस कसा होतो, तर होतो. हे जिवंत उदाहरण आहे आमच्याकडे. आणि तुम्हाला जर इचा डाएट प्लॅन, म्हणजे आमचे वेगवेगळे होते डाएट प्लॅन, जर पण तुम्हाला इचा डाएट प्लॅन पाहिजे होता ना, तिने खूप स्ट्रिक्ट डाएट फॉलो केलं होतं आणि एक्सरसाइज पण खूप करायची. किती चालायची शुभू तू? अराउंड 20,000 स्टेप पर डे ती चालायची. बट तिचा खायवर पण कंट्रोल होतं आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या त्या तिच्या ब्लॉगमध्ये आहेत. आणि हा आमचा मिहीर. सो मी त्याची लिंक देते जी तिने वेट लॉसची केली आहे. बट वेट लॉस शुभू तू किती दिवसात केला होता वेट लॉस? 11 months. नो नॉट 11 months. तू मागच्या मेमध्ये 78 होती आणि तू डिसेंबरमध्ये बार खपायपर्यंत, म्हणजे 11 पण नाही, कमी मंथ्समध्ये झाला. म्हणजे जो काही तो असेल हिशोब, आम्ही काही ते काउंट नाही केलं. तिला जस्ट वेट लॉस करायचा होता आणि तिने केला. तुम्ही तिचं बिफोर आणि आफ्टर पिक्चर बघितलं, तुम्हाला म्हणजे माझ्या ज्या मैत्रिणी आहे किंवा माझ्या जे व्हॉट्सअपला लोक ॲड आहेत ना, मी कंटिन्यू फोटो टाकत राहते आमचे. जेव्हा मी शुभूचे आत्ता फोटो टाकते, लोक 10 किती आहे, हिने कसं काय वेट लॉस केलं, ही इतकी बारीक कसं काय झाली. आणि हे मेसेज मला खरंच येतात. सो मी ती लिंक देते ती व्हिडिओची. सो शुभूचा वेट लॉसचा व्हिडिओ बघा. येस अँड सबस्क्राईब माय चॅनल ऑल्सो. चॅनलचं नाव तर सांग. मॉमीज वर्ल्ड. संध्याकाळी सखीचे पप्पा जेव्हा ऑफिसवरून आली तेव्हा मॅडमची रिॲक्शन बघा. तिने जवळजवळ 12-13 तास निखिलला बघितलं नव्हतं आणि जेव्हा बघितलं, आधी तर ती हसली, नंतर तिला कळलं हो पप्पाच आहे. मग रडायला लागली ती की कधी तो तिला घेईल. आणि हे असंच होतं. मला कधी कधी वाटतं ही पोरगी माझा फक्त वापर करते, ही पुरी हिच्या बापाची आहे. काय ते रडू येत होतं तिला तिच्या पप्पांना बघून, जशी ती वनवासात होती दिवसभर माझ्याकडे. आणि तिला सगळं सांगायचं होतं की आईने, शुभमाऊने, मिहीर दादाने किती त्रास दिला, अशी रिॲक्ट करत होती ती. बट मला पण छान वाटतं त्या दोघांना बघून. व्हेरी लॉंग डे फॉर निखिल आफ्टर अ व्हेरी लॉंग टाईम, राईट? येस. सो निखिल सकाळी 8:30च्या आसपास गेला होता आणि 9:30ला आलाय. सो बट ठीक आहे. कसं वाटलं निखिल तुला आज? जाम दमलाय तो, काय बोलतोय, जाऊ द्या. सो मी तर डेली ब्लॉग शूट करायला घेतलं होतं आज, बट याच्या ऑफिसमध्ये गडबड झाली. बट मी नेक्स्ट टाइम ट्राय करेल. बट आज जे काही आहे, सो आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि माझ्यावर आणि माझ्या सखीवर आणि माझ्या नवऱ्यावर सगळ्यांवर प्रेम करत राहा. थँक्यू.